तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की जो की मी आता माऊस घेतलेला त्याचा सॉफ्टवेअरचं जे काय व्हिडिओ आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे की कसा सेटअप असतो त्या सॉफ्टवेअरचा. तर चला मला दाखवतो की काय काय सेटअप करू शकतो आपण त्या माऊसमध्ये. तर चला मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो. असं काही तर आपल्याला त्याचं इव्होफोक्सचं ब्लेजचं जे काही सॉफ्टवेअरचं जे फ्रंट पेज आहे ते असं दिसतं. ओके, आणि इथे सगळे बटन्स आपल्याला दाखवलेले आहेत जे की नंबर वाईज दिलेले आहेत. ते सगळं हे पहिला नंबर कुठला, दुसरा नंबर कुठला, ओके, हे सगळं तिथे दिलेलं आहे ते चेक करा. तर इथे तुम्ही कोणत्या पण ह्याला टच करून चेंज करू शकता, कोणती पण पोझिशन चेंज करू शकता. फक्त लेफ्ट क्लिकची पोझिशन तुम्ही चेंज करू शकत नाही, बाकी सगळ्या पोझिशन तुम्ही चेंज करू शकता. सगळे राईट साईडचे किंवा लेफ्ट साईडचे किंवा बॅकवर्डचे किंवा DPIचे कोणते पण बटन आपल्याला चेंज करायचं असेल तर ते पण तुम्ही कस्टमाइज करू शकता. बाकी सगळी बटन तुम्ही चेंज करू शकता, फक्त लेफ्ट क्लिक सोडून बाकी सगळी बटन तुम्ही चेंज करू शकता. पण खालच्या साईडला आल्यावर आपल्याला 4 मोड दिसतात इथं, जसं की ऑफिस मोड झाला, गेम 1 मोड झाला, गेम 2 मोड झाला, परत मीडिया मोड झाला. हे सगळे मोड इथं दिसतात. ओके, माऊसच्या थोडक्यात तुम्हाला काहीतरी इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं पण बटन आहे, तर तुम्हाला ज्या काही सेटिंग असतील तर त्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट तुम्ही करू शकता. या तर इथं मॅक्रोचा जो काही बटन दिलंय तो पण, त्यात मॅक्रोमध्ये तुम्ही की मॅक्रो म्हणजे जे काही असेल ते तुम्हाला चेंज करू शकता, तर लिहू शकता. इथं 2-3 ऑप्शन आपल्याला जास्त दिसतात इथं. तर ह्याच्यानंतर आपण बोलू, इथं परफॉर्मन्सचं बटन एक आहे. तर या परफॉर्मन्सच्या ह्याच्यात किती काही गोष्टी दिल्यात बघा तुम्हाला. सगळ्यात पहिला इथे दिली माऊसची सेन्सिटिव्हिटी, ती तुम्ही जास्त पण करू शकता आणि कमी पण करू शकता. तर माऊसचं स्क्रोल बटन आहे त्याचं पण स्पीड तुम्ही कंट्रोल करू शकता, म्हणजे चेंज कस्टमाइज करू शकता की जास्त करायचे कमी करायचे आहे. डबल क्लिक जे असेल ते त्याचं पण बटनचं तुम्ही कस्टमाइज करू शकता. पोलिंग रेट इथं 125, 250, 500 आणि 1000 हे दिलेले आहे. तर नॉर्मली ते पण तुम्ही चेंज करू शकता. येताना 500 येतो, 500 हर्ट्स येतो आणि आपण त्याला 1000 करायचं आहे. DPIचे 6 लेवल दिलेले आहेत, त्यातनं आपण कोणती पण चेंज करू शकतो किंवा आपण अदरवाईज बटनानं पण चेंज करू शकतो जे की माऊसला अटॅच आहे. ते बॅकलाईट म्हणून दिले. ओके, तर तिथं बॅकलाईटवर गेला तर तुम्हाला RGBचं सगळं चेंज करता येते. सगळं आता माऊसचं सगळं आलं इथं, तर तुम्हाला तिथं RGBचं सगळं चेंज करता येतं. ओके, या RGB मध्ये इथं जास्त मोड्स दिले, तर त्यातलं तुम्ही कोणता पण घेऊ शकता, सेट करू शकता. ओके, कलर पण आपल्याला जास्त दिसतात आणि ब्राईटनेस पण कमी जास्त करू शकतो आपण, स्पीड पण कमी जास्त करू शकतो. त्याचं लाईटचं जे असेल ते क्लॉक वाईज आणि क्लॉक वाईज 2 वे जे दिले ते पण तुम्ही कस्टमाइज करू शकता, कंट्रोल करू शकता. हे सगळं या सॉफ्टवेअर मधनं तुम्ही जास्त सगळं कस्टमाइज केले आणि नंतर तुम्हाला कळण्यात आले की काय विषय काय नाही, तर जास्त टेन्शन घेऊ नका. तर रिसेटचं जिथं बटन आहे ते रिसेटच्या बटनवर तुम्ही दाबा आणि नंतर तिथं तुमचा माऊस पहिल्यासारखा जसा कंपनीच्या मार्फत आलता तसा होईल. तुम्ही जे काही कस्टमाइज केले तर त्याला तिथं अप्लाय हे बटन आहे तिथं दाबा, नाहीतर तुमच्या जे काही कस्टमाइज केले तर ते होणार नाही. तिथं मला नाही वाटत की एवढ्या स्वस्तात माऊस मिळणं आणि त्याला पण तो पण कस्टमाइज, त्याच्यावर आपण प्रोग्राम करू शकतो, तो आपण कंट्रोल करू शकतो पूर्ण. तर मी म्हणतो की तुम्हाला सजेशन देतो की हा माऊस 1 नंबर आहे आणि तुम्ही हा परचेस करावा, असं माझं म्हणणं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि व्हिडिओ जर का आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में. बाय.